शिकवणं म्हणजे नक्की काय? फक्त एका शिक्षणाने वर्गात येऊन काहीतरी माहिती देणं? नाही, अजिबात नाही. ही एक खूप खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यावर अनेक लहान मोठ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. तर आज आपण एका खास चार्टच्या मदतीने हे सगळे पैलू सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. आणि या प्रवासात आपला गाईड असणार आहे हा चार्ट. हा चार्ट शिक्षणतज्ञ प्रकाश चव्हाण यांनी तयार केला आहे आणि खरं सांगायचं तर हा चार्ट आपल्याला या गुंतागुंतीच्या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन प्रत्येक गोष्ट सोप्या पद्धतीनं समजायला मदत करणार आहे. चला तर हा चार्ट नीट समजून घेण्यासाठी आपण आपला प्रवास 4 सोप्या टप्प्यांमध्ये विभागूया. आपण सुरुवात करू अध्यापनाच्या अगदी बेसिक घटकांपासून. त्यानंतर बघू की शिक्षकाची भूमिका काय असते, मग अध्यापन प्रक्रिया आणि वातावरण कसं असावं, आणि शेवटी या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो. चला तर मग थेट विषयाच्या गाभ्याला हात घालूया. आपण सुरुवात करणार आहोत त्या घटकांपासून जे शिक्षण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत. हे ते आधारस्तंभ आहेत ज्यांच्यावर संपूर्ण अध्यापन प्रक्रिया उभी आहे. तुम्ही जर चार्टच्या अगदी मध्यभागी पाहिलं तर तिथे 7 मूलभूत घटक दिसतील. हेच ते घटक आहेत जे कोणत्याही यशस्वी अध्यापनाचा पाया घालतात. आणि हो, हे सगळे एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले आहेत. तर कोणते आहेत हे 7 स्तंभ? पहिला अर्थातच शिक्षक, जो ज्ञानाचा स्रोत आहे. दुसरा विद्यार्थी, जो ते ज्ञान मिळवतो. तिसरं शैक्षणिक उद्दिष्टे, म्हणजे आपल्याला पोहोचायचं कुठे आहे हे ध्येय. चौथा अभ्यासक्रम, त्या ध्येयापर्यंतचा मार्ग दाखवणारा नकाशा. पाचवं अध्यापन नियोजन, म्हणजे प्रवासाची सगळी तयारी. सहावी अध्यापन पद्धती, म्हणजे शिकवण्याची कला. आणि सातवं मूल्यमापन, आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासण्यासाठी. यापैकी एक जरी खांब कमकुवत असला ना तरी संपूर्ण इमारत डळमळीत होऊ शकते. बरं, आता आपण त्या घटकांवर लक्ष केंद्रित करूया जे थेट शिक्षकाच्या क्षमतेशी आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत. कारण खरं तर एक प्रभावी शिक्षकच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जीव ओततो. यात सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे शिक्षकाचं विषयावरचं ज्ञान. एक विचार करा, जर जहाजाच्या कॅप्टनलाच समुद्राची नीट माहिती नसेल तर ते जहाज कोणत्या दिशेला जाणार? तसंच आहे हे. शिक्षकाला जर विषय सखोल माहीत असेल तरच ते विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागवू शकतात आणि त्यांच्या प्रत्येक का आणि कसं या प्रश्नांची उत्तरं अगदी आत्मविश्वासाने देऊ शकतात. नुसतं ज्ञान असून भागत नाही, तितकंच महत्त्वाचं आहे शिक्षकाचं व्यक्तिमत्व, त्यांचा उत्साह, त्यांचा संयम आणि विद्यार्थ्यांशी बोलण्याची पद्धत. या गोष्टी वर्गाचं संपूर्ण वातावरणच बदलून टाकू शकतात. एक हसमुख आणि सकारात्मक शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची खरी आवड निर्माण करू शकतो. आता आपण एका अशा घटकाबद्दल बोलूया ज्याकडे खूप वेळा दुर्लक्ष होतं, आणि ते म्हणजे शिक्षकाचं मानसिक आरोग्य. जर शिक्षक स्वतःच तणावात असतील तर ते विद्यार्थ्यांना आधार कसा देणार? एक शांत आणि स्थिर मनाचा शिक्षकच वर्गात एक सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो, जिथे विद्यार्थी मोकळेपणाने शिकू शकतील. डोक्यात भरपूर ज्ञान आहे, पण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताच येत नसेल तर काय उपयोग? म्हणूनच अध्यापन कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. योग्य प्रश्न विचारणं, सोपी उदाहरणं देणं, गोष्टी समजावून सांगणं, ह्याच कौशल्यांमुळे तर अवघडातले अवघड विषयसुद्धा सोपे आणि एकदम मनोरंजक वाटू लागतात. अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो, नाही का? हे वाक्य शिक्षकांसाठी तर अगदी तंतोतंत लागू होतं. जसजसा अनुभव वाढत जातो तसतशी त्यांची शिकवण्याची पद्धत अधिक प्रभावी होत जाते. अनुभवामुळेच त्यांना कळतं की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना कसं समजवायचं आणि वर्गात अचानक आलेली कोणतीही परिस्थिती कशी हाताळायची. जग सतत बदलत आहे आणि त्यामुळे ज्ञानाच्या कक्षाही रोज विस्तारत आहेत. अशा वेळी उच्च शिक्षण आणि व्यावसायिक विकास म्हणजे शिक्षकांसाठी आपल्या ज्ञानाला सतत अपडेट करत राहण्यासारखं आहे. यामुळे ते विद्यार्थ्यांना नेहमीच सर्वोत्तम आणि अगदी अद्ययावत शिक्षण देऊ शकतात. चला आता आपण आपलं लक्ष शिक्षकाकडून थोडं बाजूला करून अध्यापनाच्या पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी साधनं आणि एकूणच शिकण्याच्या वातावरणाकडे वळूया. कारण हे बाहेरचे घटकही तितकेच परिणामकारक असतात. कुठल्याही प्रवासाला निघण्याआधी आपल्याला कुठे जायचंय हे माहीत असणं किती गरजेचं आहे, नाही का? शैक्षणिक उद्दिष्टे नेमकं हेच काम करतात. आपण हे का शिकतोय याचं उत्तर जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही स्पष्ट माहीत असतं तेव्हा शिकण्याचा तो प्रवास अधिक अर्थपूर्ण आणि रंजक होतो. कधीकधी नुसते शब्द पुरेसे नसतात, तिथे मदतीला येतात शैक्षणिक साधनं. मग तो साधा खडूफळा असो किंवा एखादा ॲनिमेटेड व्हिडिओ. ही साधनं अवघड संकल्पनांना सोपं करतात आणि विद्यार्थ्यांचं लक्ष खेचून घेतात, ज्यामुळे शिकणं हा एक खेळ वाटू लागतो.
एखादं रोप जसं चांगल्या मातीत आणि चांगल्या वातावरणातच नीट वाढतं, तसंच विद्यार्थ्यांचं आहे. शाळेचं वातावरण जर सुरक्षित, स्वच्छ आणि सकारात्मक असेल तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. भीतीदायक किंवा अस्वच्छ वातावरणात शिकणं खूपच कठीण होऊन बसतं. शिक्षण हे केवळ ज्ञानाचं आदानप्रदान नाहीये, तर ते एक नातं आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं. जेव्हा हे नातं विश्वास आणि आदरावर टिकून असतं, तेव्हाच विद्यार्थी बिनधास्तपणे प्रश्न विचारतात आणि मनापासून शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. एकाच मापाचा शर्ट सगळ्यांना बसत नाही, बरोबर? तसंच काहीसं शिकवण्याचं आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याची शिकण्याची गती वेगळी असते. त्यामुळे एकाच पद्धतीनं सगळ्यांना शिकवणं म्हणजे खरं तर अन्याय करण्यासारखंच आहे. एक उत्तम शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करतो. आतापर्यंत आपण अनेक सुटे घटक पाहिले. चला, आता या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम कसा होतो आणि ते एकसंध प्रणाली कशी तयार करतात हे पाहूया. तर या सगळ्याचा सार काय? यातील कोणताही घटक एकटा काम करत नाही. यशस्वी अध्यापन म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम आणि वातावरण या सगळ्यांच्या एकत्रित आणि सुसंवादी नात्याचा परिणाम असतो. अगदी एखाद्या यंत्रातील एका चक्रात जरी बिघाड झाला तरी जशी संपूर्ण यंत्रणाच थांबते, तसंच काहीसं इथे आहे. हे सगळं पाहिल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का, की एवढ्या सगळ्या घटकांचा ताळमेळ साधून एक शिक्षक वर्गात उत्तम शिक्षण कसं देऊ शकतो आणि आपली शिक्षण व्यवस्था हा समतोल साधण्यात खरंच किती यशस्वी ठरते, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. या माहितीपूर्ण आढाव्याच्या शेवटी आपण पुन्हा एकदा प्रकाश चव्हाण यांचे मनापासून आभार मानूया, कारण त्यांच्या या अभ्यासपूर्ण चार्टमुळेच आपण अध्यापनासारखा गुंतागुंतीचा विषय इतक्या सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने समजू शकलो.